नमस्कार मैत्रिणींनो, वाव न्यानीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत गवारीची भाजी। तर त्यासाठी लागणारं मी साहित्य दाखवते। आधी फोडणीसाठी काय लागते ते आपण बघूया। मी तेल घेतलेलं आहे, ते जिरं, मोहरी, हिंग, हळद, लसूण, कढीपत्ता, मिरची हे सगळं फोडणीसाठी लागणार आहे आपल्याला। आणि ती फोडणी झाली का मग त्याच्यावर टाकायचा कांदा, टोमॅटो, गवार, मीठ, हा मसाला आहे, लाल मिरची पण घेतली, पण लाल मसाला पण थोडा घेतला आहे, आणि ही साखर आहे थोडी चवीपुरती, आणि नंतर गार्निशिंगसाठी आपली कोथिंबीर आणि खोबरं असतंच। तर चला आपण सुरू करूया भाजी करायला। ही कढई आपली तापत ठेवलेली आहे, त्यामध्ये आपण टाकू 2-3 पळ्या तेल। आता आपण टाकूया थोडीशी मोहरी, त्याचबरोबर जिरं, लसूण मी 2-3 पाकळ्या घेतले, कापून घेतले। लसणाची फोडणी चांगली लागते। ह्या 2 मिरच्या घेतल्या मी कापून, त्या टाकते। थोडासा कढीपत्ता टाकते, हिंग टाकते, हळद टाकली थोडी, अर्धा चमचा। आपली फोडणी आता चांगली झालेली आहे। मी कांदे त्यातले 2 बारके छोटे टाकून ते टाकते। हे मी एक टोमॅटो घेतले चिरून बारीक, ते पण आपण चांगलं परतून घेऊया। त्यामध्ये थोडी चवीपुरती साखर टाकते, मीठ टाकून घेते। दोन मिनिटं आपण झाकण देऊन ठेवूया जरा। आता मी उघडून बघते, आपला कांदा आणि टोमॅटो चांगले शिजलेले आहेत। आपण हे बटाटे कापून घेतले, आणि ही पाव किलो गवार घेतले, ती स्वच्छ धुवून मोडून घेतलेली आहे। आपण हा लाल मसाला टाकूया, एक अर्धा चमचा घेतलेला आहे। थोडं आता आपण पाणी टाकूया आणि झाकण देऊन ठेवूया, म्हणजे आपली गवार बटाटा शिजेल चांगलं। आणि झाकण देऊन ठेवते याच्यावर। चला तर आपण उघडून बघूया आपली भाजी। आता शिजलेली आपली भाजी, बटाटा वगैरे, बटाटे शिजलेले, गवार पण शिजले। आता आपण जराशी कोथिंबीर टाकूया, ओलं खोबरं किसून घेतलेलं आहे। आपली भाजी आपण काढून घेऊया, मी गॅस बंद करते। बाउलमध्ये आपण काढून घेऊया भाजी। आपला गवार बटाटा भाजी मस्तपैकी झालेली आहे। तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला मला लवकरात लवकर कळवा। सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, आणि कॉमेंटमध्ये लिहायला विसरू नका। तो परत धन्यवाद।